तुम्ही क्रिकेट विश्वाचे दिवाने आहात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भारतीय क्रिकेट संघासाठी पदार्पण करणं हे प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर मुंबईतील तरुण फलंदाज सरफराज खानला अखेरीस स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली. नुकताच संपलेल्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात सरफराजने भारतीय संघात पदार्पण केलं आणि त्याच्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केलं. पदार्पणाची कॅप मिळताच सरफराज भावुक झाला. त्याने आपल्या वडिलांना आणि पत्नीला मिठी मारून त्यांचे आभार मानले. या क्षणी सरफराजचे वडील नौशाद खान यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. कित्येक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर त्यांच्या मुलाचं स्वप्न पूर्ण झालं. रोहित शर्मानेही नौशाद खान आणि सरफराजच्या पत्नीचे अभिनंदन केले. नौशाद खान यांनी रोहितला सरफराजला सांभाळून घ्या अशी विनंती केली. यावर रोहितने मन जिंकणारं उत्तर दिले. ते म्हणाले, होय नक्कीच, आम्हाला चांगलंच माहितीये तुम्ही त्याच्यावर किती मेहनत घेतली. गेल्या अनेक वर्षांपासून तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार खेळ करत आहे. आता त्याला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली आणि आम्ही त्याला पूर्ण पाठिंबा देऊ. पदार्पणात अर्धशतक झळकावून सरफराजने सर्वांना थक्क केलंय. त्याने 62 धावांची उत्कृष्ट खेळी करत आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवून दिली. जडेजाच्या चुकीमुळे त्याला बाद व्हावं लागलं, तरीही त्याची कामगिरी निश्चितच प्रेरणादायी आहे. सरफराजची कथा ही कठोर परिश्रम, जिद्द आणि आत्मविश्वास याचा एक सुंदर मिलाफ आहे. त्याच्या यशामध्ये त्याचे वडील नौशाद खान यांच्या योगदानाचं मोठं महत्व आहे. सरफराजच्या या यशामुळे अनेक तरुण क्रिकेटपटूंना प्रेरणा मिळेल यात काही शंका नाही. वडील नौशाद खानचा हा भावुक क्षण तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, अजूनही तुम्ही आमच्या मॅक्स वुमन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा.